जरा गंभीर आहे, पाणी वाढते, पाऊस रात्रभर चालू आहे. म्हणून मी आता काल मी मिटिंग घेतली होती. आज मुंबईहून आलो, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. तुळजापूरला जाऊन आता देवीचं दर्शन घेणार आणि लगेच मी कोल्हापूरला दुपारी मिटिंग बोलले तिकडे जाणार. परंतु भूमिका स्पष्ट करावी अशी शासनाची भूमिका नेहमी राहिलेली आहे. पण ज्यावेळेला सर्वपक्षीय बैठक बोलावली होती त्यावेळी सगळे प्रमुख नेतेमध्ये गैरहजर राहिली होती विरोधी पक्षाची. त्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे की जरांगे पाटील म्हणतायत ते करायला पाहिजे, ओबीसीतून आरक्षण द्यायला पाहिजे की नाही, त्याचा त्यांनी वास्तविक खुलासा केला पाहिजे. त्यांचा उद्देश काय हेच आम्हाला समजत नाही. त्यांचा उद्देश जर आरक्षण हा असेल तर अशा रीतीने का वक्तव्य करतायत ते मला तर काही कोडं कळलं नाही अजून. मला काहीच कळत नाही का करतायत. अनिल देशमुखांनी आता शेळ्याकडला होत आणण्याची काही आवश्यकता नाही. कारण आता ह्यांनी मला सांगितलं, मला वाटतं कोणतरी काल किंवा त्याच वेळा तुम्ही मग तक्रार करायला पाहिजे होती. त्यावेळी तुम्ही तक्रार केली नाही. त्याच वेळेला मग FIR करायला पाहिजे होती. आता बोलून काही लोकांना खरं कसं वाटेल, खरं वाटणार नाही. आणखीन अनेक गोष्टी आहेत, मी कधीतरी तुम्हाला सांगेन. पुढं ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.